तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये. आणि मी आता जम्मू काश्मीरच्या शिवखोडीमध्ये आहे आणि आता शिवखोडी आम्ही पाहत आहे. आणि तुम्ही आधीची व्हिडिओ पाहिली असेल, ट्रेनची जर्नी होती पुणे टू जम्मू तवी. आणि आता आम्ही जम्मू तवीला उतरून शिवखोडीला आलोय आणि शिवखोडीच्या 3 किलोमीटरचा ट्रेक करतोय. तुम्ही बघू शकता, बघू शकता किती सुंदर नजारा आहे एकदम काश्मीर. फक्त 3 किलोमीटरचा ट्रेक आहे. तुम्हाला इथं घोडे पण आहेत, पालखी पण आहेत आणि घोड्यांचा खर्च इथं 800 रुपये अप डाऊन करून 800 रुपये. व्हिडिओ पाहू शकता तुम्ही कसे डोंगर आहेत तिथं. आणि हा रूट आहे जायला शिवखोडीला. त्याच्यातच घोडे, त्यातच पालखी आणि ती सगळी घोड्यांची घाण इथं, त्याच्यामुळे त्याचा पण वास आहे. ही सेम परिस्थिती केदारनाथची आहे. केदारनाथला पण सेम असंच एवढाच रूट आहे त्याचा पण. आणि यावर्षी भारतात पाऊस नाही, त्यामुळे सगळीकडे ऊन आहे. ऊन भरपूर आहे, भरपूर ऊन आहे इथं. पाऊस कधीही येऊ शकतो इथं आणि कधीही जाऊ शकतो. चला चला, थांबले का? हे मामा आणि मामी आहेत माझे, थकलेत. 2 मिनिटं पाऊस पडला आणि मी रेनकोट घेऊन फिरतोय. 2 मिनिटच रेनकोट घातलं, त्यानंतर परत काढावं लागलं, गरम व्हावं लागलेलं. शिवखोडी बद्दल स्टोरी सांगते मम्मी. भस्मासुर हा एक राक्षस आहे का असतो. चांगलं? तो शिवाची तप करतो, तेव्हा त्याला प्रसन्न होऊन शिव त्याला वरदान देतात की तू त्याच्यावर हात ठेवशील तो अमर होईल. मग तो काय म्हणतो की मी तुमच्यावरच हात ठेवून प्रयोग करून बघतो. मग तेव्हा शिव पळतात. मग तेव्हा इथं येऊन भस्मासुरला नष्ट करतो. असं आहे. पण ती शिवखोडी म्हणून नाव असं पडलंय काय? हा. इथं शिवखोडीमध्ये एंट्री टायमिंग सकाळी 6 ते संध्याकाळी 7. संध्याकाळी 7 मॅक्स, 7 नंतर खाली पाठवत नाही. तुम्हाला इथं वरती शिवखोडीमध्येच राहायला लागेल. तर शिवखोडीमध्येच राहावं लागेल तुम्हाला. जर तुम्ही 7च्या नंतर, संध्याकाळी 7 नंतरचा टाइम गेला तुमचा खाली उतर, तुम्हाला इथंच रूम घ्यावं लागेल वरती शिवखोडीला. तुम्हाला खाली घाटात परत पाठवणार नाही. तर तुम्ही काळजी घ्या ही, जेव्हा कधी पण येत असेल इकडं 7च्या आत खाली उतरा. अर्धा रस्ता झालोय मित्रांनो. आणि वरती तुम्हाला तिथं पत्रे दिसत असतील, तिथं तिथपर्यंत जायचंय. अजून 1.5 किलोमीटर आहे म्हणे. असं घोडे असे जवळ न जातात. ते घोड्यांचा वास, त्यांचं सगळं, त्यांचं सूसी सगळं एकाच जागी. आणि आपण त्यातनं चालत जातो. असं तुम्हाला इथं हेच एक चांगलं आहे की प्रत्येक जागी तुम्हाला टॉयलेट्स आणि प्यायचं पाणी एक ठराविक जागी तुम्हाला भेटून जाईल. टॉयलेट्स पण आहेत, प्यायचे पाणीचे वॉटर फिल्टर लावलेत, ते एक चांगलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर घोडा करायचा असेल तर खालनं स्टार्टिंग पॉईंट पासूनच घोडा करा आणि निगोशिएशन करा. हा. 300 पर्यंत पण यायला तयार आहे ते. काही काही जण 700 म्हणतात. हा, आता 100 म्हणत होता. आता इथून जवळच राहिले काय ते 700-800 मीटरवर राहिलेले. खालनं स्टार्टिंग पॉईंट पासूनच घोडा करा, मग आधी मध्ये करू नका.
आणि तुम्हाला स्टार्टिंगला एक एंट्री पास घ्यावा लागतो, ते फ्री आहे. रजिस्ट्रेशन. यात्रा रजिस्ट्रेशन फक्त आधार कार्डची तिथं आवश्यकता असते, तेवढंच. आणि ऊन एवढे आत्ता पूर्ण घामाघूम झालंय, तुम्ही बघू शकता, नुसतं घाम गळलाय. यावेळेस पावसाळाच नाहीये भारतात, हेल निओ आलंच नाही यावेळेस. एल निओमुळे सगळं भर पाडलाय. हा, त्यामुळे तेच. पाऊस कमी आहे. ते अमेरिकेच्या साईडला गेले डायरेक्ट ते एल निओ मुळे पाऊसच झाला नाही. ते चक्रीवादळ आहे ते, दरवर्षी एल निओ आपल्या इथं येतं, ते यावेळेस आलंच नाही. मध्ये एक पॉईंट नंतर तुम्हाला इकडनं एक पायऱ्या पण भेटतील, ते फक्त पोनीसाठी आहे. मी जिने चढता चढता मध्ये तुम्हाला एक 50 पायऱ्यांची एक सीडी दिसेल, तिकडनं तुम्ही इथं वरती येऊ शकता. वरती आल्यावर तुम्हाला हे असं दुकान दिसेल. इथं या दुकानाच्या इथे तुम्ही तुमचे काय बॅग असतील, रेनकोट असतील ते ठेवू शकता. आम्ही पण ठेवलं इथं. आणि तुम्ही इथं लिंबू सरबत, प्रसाद हे पण घेऊ शकता. इथं हे असं दुकान आहे. आम्ही इथंच ठेवलंय रेनकोट, हे निशुल्क आहे आणि ठेवू शकता तुम्ही इथं. आणि इकडनं पुढं दर्शनाला जाऊ शकता. आता इकडे खाली बॅग ठेवून ते वरती यायचं तुम्हाला. इकडं इथनं असा रूट आहे आणि इथे यायला लागेल. इकडनं आल्यावर तुम्हाला इथे ती पर्ची दाखवायला लागत असेल. इथं ते दाखवल्यावर तुम्हाला पास भेटेल, असं काय असतं. तर तुम्हाला खाली ते टोकन घ्यावं लागेल, ते पण निशुल्क आहे टोकन सगळं. ते चेकिंग पास आहे, एक्सरे बॅगेज. तुम्ही इकडनं जाऊ शकता. इथे तुमचं चेकिंग होईल बॅग मध्ये काय आहे का नाही. अजून इकडनं अजून 2-3 5 मिनिटं लागेल इकडनं. आता थोडीच मीटर राहिले असतील. दर्शन करून 7च्या आधी इथनं खाली जायचं. बरंच जर 7च्या आत तुम्ही राहिले इथं, तर तुम्हाला इथंच रूम करायला लागेल, इथंच राहायला लागेल. मग उद्या सकाळी तुम्हाला खाली पाठवणार. तुम्ही ते 50 शिड्या चढून आल्यावर इथं पाणी प्यायचे हे पण आहे, आरो प्युरिफायर. आणि तुम्ही इथं चप्पल काढू शकता. चप्पल सगळे काढून मोबाईल जमा करायचा इथं. मित्रांनो, ही पुढे जी गुफा दिसते ही शिवकोडी गुफा आहे आणि पूर्ण पर्वत आहे. मोबाईल अलाउड नाही आहे दर्शनला. तुम्ही इथं क्लॉक रूममध्ये ठेवून जाऊ शकता, फ्रीमध्ये येते. फक्त तुम्हाला एक रिसिप्ट देतील, ती रिसिप्ट नीट ठेवा तुम्ही परत मोबाईल घेण्यासाठी. ही गुफा आहे. तर आम्ही दर्शन करून आलोय आता आणि 7चा टायमिंग म्हणून नुसतं 7च्या आधी जायचं म्हणून सगळी पळापळी करायला लागले. तुम्ही बघू शकता सगळी पळापळी करतात इथं आता खाली जायला. आणि येताना तुम्ही एक मस्तपैकी पॅराशूट घेऊन या. पावसाची शक्यता असते इथं. पॉन्चो घेऊन येताना हे असं हातात घेऊन फिरायला लागते. सकाळी येऊन होतं, मध्येच पाऊस आला, परत गाडी पशी जाऊन परत आम्ही पॉन्चो घेऊन 7च्या आधी खाली जायचं असतं. त्याच्यानंतर घेतलं तर तुम्हाला इथंच राहावं लागतं, म्हणून 7च्या आधी खाली जावं. 7च्या आधी गेलं तर तुम्हाला खाली डोंगर उतरायला भेटतं, म्हणजे तुम्ही नंतर कटराला जाऊ शकता. तुम्ही पाहू शकता या वरनं जे डोंगरांवरनं पाणी येतं ते सगळं इकडनं वाहत जात खाली नदीला मिळतं. मित्रांनो, हे सगळं वरनं जे पाणी येते सगळं इथं हे नदीत
हे नदीत पाणी. तुम्ही जी आता ही पोरं बघितली ना, ही सगळी ते खच्चर घोडेवाल्यांची पोरं आहेत आणि पैसे मागतात असतात. ती किती पहिले दुसरीत पण नसतील पोरं, ते पैसे मागतात. असं नाही पाहिजे. हे सगळे बाहेरचे आलेत, नेपाळचे जास्त करून आलेले आहेत ते, आणि ते असे इथं पैसे मागतात. खच्चर, हे खच्चर त्यांची मुलं मुली आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 7च्या आत खाली उतरा. शिवकोडीला आल्यावर 7च्या आत खाली उतरा. त्याच्यानंतर गेल्यावर ते जाऊन देत नाही खाली, मग तुम्हाला वरतीच रूम घेऊन राहावं लागेल. आता मी उतरतोय खाली. ते कारवाल्याला मी घेऊन येईल वरती पार्किंगमधनं, वरती रोडवर. तोपर्यंत घरातली पण येतील. मग लगेच बसून आम्ही लगेच खाली जाऊ. मग इकडनं आम्ही जाणार आहे कटरा. कटरामध्ये आमची रूम बुक आहे. एजंटकडनं सगळं तिकडनं चालू होणार आहे. एजंट करून देणार आहे तिकडनं पुढचे सगळं. पळापळी झाली. सकाळी लवकर आलो असं तर झालं असं, पण नाही झालं. शेवटच्या 1 तासात खाली उतरावं लागलं आता. मित्रांनो, फायनली वरनं आलो आहे खाली, आणि तुम्हाला असे एंट्रन्स भेटेल. इकडेच तुम्हाला पास दाखवून पुढे जायचं असतं, आणि ती पास इकडे भेटते. तुम्हाला इथं दिसतंय का नाही, यात्रा रजिस्ट्रेशन काउंटर. इथं आहे यात्रा रजिस्ट्रेशन काउंटर, तुम्हाला तिथं भेटेल. आणि हे एंट्रन्स आहे. या एंट्रन्समधनं तुम्हाला जायचं आतमध्ये. आणि इथं एक नदी वाहते, ही वरनं आलेली नदी आहे. अशी वरनं आलेली नदी आहे, इकडनं वाहते ही सगळी. ते शिवकोडी दर्शनाला जायचं किंवा दर्शन झाल्यावर जो एंट्रन्स आहे दर्शनचा, मेन रोड, असं मार्केट आहे सगळं. या मार्केटमधनंच तुम्हाला जायचं आहे. सगळं मार्केट आहे दर्शनच्या आधीचं. तर नाश्ता यूज करू शकता. कपडे असे, पर्स आहेत. आणि आम्ही गाडी पुढे लावली. आता ते गाडी उघडल्याकडे चाललो आहे मी. जाऊन आता लगेच 6 वाजलेत. 7च्या आधी खालपर्यंत पोहोचायचं आहे.